चला आता मी चाललेली आहे वणीच्या गडावरती आणि सगळी फॅमिली आमची चाललेली आहे. याचा पण मोठा व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघा वणीच्या गडावरती गेल्यानंतर इथे तळं आहे. इथे सर्वात पहिले आपल्याला हातपाय धुवायचे असतात. त्याच्यानंतर इथे बघू शकता इथून आहे ना रोपवे आहे ना ते वरती जातं आणि तिथे काही आम्ही गेलो नाही. खूप म्हणजे खूप गर्दी होती, सुट्ट्या वगैरे होत्या त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर इथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं. हे बघा नारळ वगैरे इथे फोडतात आणि इथे अगरबत्ती वगैरे पण लावतात आणि इथे पण छान असं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर मी माझ्या माहेरी गेलेली होती, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. माझ्या आईने ना शेतामध्ये ना भुईमुग केलेला होता आणि माझ्या आईने ना ओल्या शेंगा दिलेल्या होत्या भुईमुगाच्या. कालच मी माहेरून आलेली आहे आणि हे बघा आता चला सकाळचीच वेळ आहे. आता शेंगा मी भाजते ओल्या तव्यावरती आणि त्याच्यानंतर आहे ना चहा पण ठेवलेला होता बाजूला. चला आता इथे बघा मी आता जिन्यात बसली, चहा वगैरे घेते. शेंगा भाजायला ठेवलेले आहे आणि त्याच्यानंतर हे बघा शेंगा पण भाजतात. आता इथे ना हे बघा ह्या अशी गुलाबाची फुलं आहे ना आमच्याकडे ना खूप अशा कंपन्या आहे आणि भरपूर आमच्या गावातले लोक आहे ना असे म्हणजे बायका वगैरे हे गुलाबाचे फुलं तोडण्यासाठी जातात आणि ते असे देतच असतात आणि खूप छान इथे बघा गुलाबाचे फुलं आहे बघू शकता. आता लावायला पण लक्ष नाही राहत आणि हे मुलींनी काय केलेलं हे ग्लासमध्ये ठेवलेले होते. अगदी छोटेच होते पण छान ते उमळलेले आहे बघू शकता आणि खूप सारे वेगवेगळे कलर पण आहे गुलाबाचे फुलांचे. चला आणि त्याच्यानंतर आहे ना इथे शेंगा वगैरे भाजल्या. म्हटलं चला आता सकाळचं ऊन पडलेलं होतं, जरा वेळ आहे ना मी इथे झोक्यावर बसली, शेंगा वगैरे खाल्ल्या आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी. आता इथे पहिले चपात्या वगैरे करून घेतलेल्या आहे बघू शकता, मुलींनीच केल्या. आणि त्याच्यानंतर आहे ना त्यांना काही बाजरीच्या भाकरी येती नाही. त्याच्यानंतर इथे बघा मी माझ्या माहेरून आहे ना आळूचे पानं आणलेले होते. वसई आळू म्हणतो ना ते माझ्या आईने वगैरे शेतात लावलेले आहे. मी तिकडनं आळूचे हे पानं आणलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर हे बघा मस्त छान असे पातळ बनवलेले आहे बघू शकता. चला शिजायला ठेवले. त्याच्यानंतर आहे ना काही बाजरीच्या भाकरी पण बनवायच्या होत्या चुलीवरती. आता आमचे घरचे ना मोठे माणसं वगैरे ना काही ना गवत कापण्यासाठी गेलेले आहे ट्रॅक्टर घेऊन, भरपूर म्हणजे सगळेच जातात. चला आता इथे ना त्यांना काही मुलींना छोट्या मुलींना बाजरीच्या भाकरी येते नाही, भाकरी पण बनवून घेतल्या मी बाजरीच्या चुल्यावरती. आणि त्याच्यानंतर ते बघा आळूचे पानं होते ना ते छान असे ना शिजून घेतले, पहिले वाफून घेतले आणि ह्या पद्धतीनेच आम्ही असं करत असतो, छोटे छोटे तुकडे करून छान तळून घेतलेले. त्याच्यानंतर इथे बघा ट्रॅक्टर आणायला कोणी नव्हतं म्हणून माझा मुलगा आहे ना त्याने ट्रॅक्टर आणलेलं आहे. हे बघा गवताचं त्याला पण ट्रॅक्टर चालवता येतो बघू शकता ह्या पद्धतीने गावचं.